फ्लॅट जेव्हा आपण सिटीमध्ये घेतो तेव्हा तो कंप्लायन्स मॅनेज होतो की नाही होत. बेसिकली काय, बिल्डर जेव्हा वास्तू बनवतो, फ्लॅट बनवतो, त्यावेळेला डिरेक्शनचा कुठल्याही प्रकारचे सर्वसाधारण विचार त्या साईटवरती केले जात नाही. त्यामुळे बऱ्याचशा साईटवरती हा प्रॉब्लेम येतोच. तर हे ॲज ए कन्सल्टंट, ॲज ए वास्तुकार म्हणून आम्ही अशा पद्धतीने काम करतो की प्रत्येक व्यक्तीची डेट ऑफ बर्थ ही वेगळी असते आणि त्या डेट ऑफ बर्थप्रमाणे आम्ही फ्लॅट सिलेक्शन करायला सांगतो आणि त्याप्रमाणे जी जास्तीत जास्त चांगला फ्लॅट त्यांच्या डेट ऑफ बर्थप्रमाणे मॅच होईल तो फ्लॅट आम्ही त्यांना घ्यायला सांगतो. म्हणजे हे झालं बिफॉर परचेसिंग फ्लॅट. आफ्टर दॅट ऑलरेडी जर लोक तिथे राहत आहेत तर वास्तूमध्ये कमीत कमी बदल करून, म्हणजे सर्वसाधारणपणे आम्ही सांगतो की कमीत कमी 3 बदल आणि जास्तीत जास्त 7 बदल, म्हणजे मास्टर स्ट्रोक ज्याला आपण म्हणतो वास्तुकारचा, तो कमीत कमी 3 ते 7 बदलांचा वापर करून आम्ही लोकांना या काही फेजमध्ये रिझल्ट देत आहोत आणि अतिशय चांगले रिझल्ट लोकांना मिळत आहेत आणि अतिशय चांगल्या गोष्टी तिकडे होत आहेत. आणि सांगायला खूप आनंद वाटतो की हे काही खूप खर्चिक असतात अशातलाही भाग नाही आहे. म्हणजे बरेच लोकांना या सगळ्या गोष्टी बघून असं वाटतं की हे किती पैसे घेत असतील किंवा ह्यांचं काय फी असेल किंवा ह्यांचे काय रेट असतील. तर तसं काही नाही आहे. अगदी सर्वसामान्य व्यक्तीसुद्धा आमच्याकडे वास्तुशास्त्र करू शकतो. एवढं चांगल्या पद्धतीमध्ये आम्ही त्यांना ते मॅनेज करून देतो आणि आनंदाची गोष्ट म्हणजे कुठल्याही प्रकारची तोडफोड यामध्ये होत नाही. थँक्यू.